हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर इथं मस्तपैकी आम्ही जेवण केल्यानंतर छान गार्डनमध्ये खेळलो आणि झोका वगैरे होतं तिथं, मस्तपैकी एन्जॉय केला लहान मुलांसारखा. त्याच्यानंतर मग बसमध्ये बसल्यानंतर मग थोडेसे व्हिडिओ वगैरे काढले, थोडेसे गप्पा वगैरे चालू होत्या आमच्या. कारण मी ना सगळ्या माझ्या मैत्रिणींबरोबरच होते. मिस्टर एकदम शांत बसले ते खिडकीच्या बाहेर बघत. तर त्यानंतर म्हटलं की आता थोडंसं आपण शूट करावं त्यांच्याबरोबर पण. तर सगळेजणं इथं गप्पा मारत बसलेले, कोण मोबाईल वगैरे बघत बसलेले. तर दुपारचा थोडासा जो टाईम होता, तर सकाळपासून खूप आम्ही बडबड केली, धिंगाणा केला, सगळं चालू होतं आमचं. त्याच्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर थोडासा जो निवांत टाईम होता, तर त्यानंतर मग थोडंसं झोपलो आम्ही. तर मी मागच्या शीटवर येऊन निवांत झोपले, कारण मागची शीट जी होती ती पूर्ण रिकामी होती, तिथं कोणीच नव्हतं. तर त्याच्यामुळे निवांत झोपता येत होते तिथं. फक्त उशाला नव्हतं, नाहीतर एकदम सगळ्याची व्यवस्था होती. नाही तर उशच नव्हते आणि अंगावर नव्हतं, काहीतरी ते विसरलंच होतं आम्ही घेऊन जायचं. कारण आमच्या डोक्यात नाही राहिलं की आम्ही अंगावर लागण आम्हाला म्हणून. आपण आहे ना हे पाय असं करायचं, तुम्ही पण घेऊन जावा म्हणजे. तर परत एकदा आम्ही खाली उतरलं, गाडी थांबली. कारण आहे ना 2-2, 3-3 तासाला गाडी थांबत होती वॉशरूमसाठी. कारण AC ची रूम होती, त्याच्यामुळे सारखी गाडी ते थांबत होते थोड्या वेळाला. त्याच्यामुळे जायला पण खूप टाईम लागत होता. आणि 200-300 लोक, म्हणजे 200 लोकांना हे जायचं म्हटलं, वॉशरूम वगैरे टॉयलेट यूज करायचं म्हटल्यानंतर टाईम तर लागतच होता. अर्धा पाऊण तास एका ठिकाणी गाडी थांबत होती. त्याच्यामुळे ना आम्ही काय दिसेल ना तिथं एन्जॉय करत होतो. इथं पण आम्हाला हे वेगळं थोडासा हे दिसला, पाळणा दिसला, तर त्याच्यामध्ये जाऊन आम्ही बसलो आणि एन्जॉय वगैरे करत होतो थोडासा. उंडाळत आहे, उच म्हणायला लागले. उलट करूया. डिस्क्या 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 मोबाईल पाहिला, मोबाईल माहितीये का पडलं. आता ना आम्ही परत एकदा थांबलेलो आहे रेस्ट घेण्यासाठी. आणि आता आम्ही परत एकदा झोक्यामध्ये बसलेलो आहे. इथं थोडेसे वेगळे आहेत. मगाशी सिंगल होतं, इथं डबल आहे. कसं वाटतंय तुम्हाला झोका घेऊन? आपण पुढे आपली मागे येते. कसं वाटतंय? छान वाटतंय. बसा बरं, बसा लवकर. इकडून दोघी तिकडून दोघी बसा, पाठीमागून पण. आणि झोका कोण देणार मग आपल्याला? हा तिकडं. हा बसा, हा बसा. आणि झोका कोण देणार? बसले का? माझे तर पाय खालीच आहेत, खाली जाईनात माझे. माझं तर वरती, तर तुझं. आता काय करायचं आता आपण? हा चला. नाही असं 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 करूया, असं असं करूया, असं करूया, असं हा सेम तसं. यायला लागलं. हो तिकडं धडको आपण. नाही ना, 1 फुटाचं अंतर. सिरियसली छान वाटते. मी पडे ना. चालू झालं. इकडे थांब. ये बाया थांब. हे इकडे बघा, हा इकडे बघा. असं इकडे तोंड करते, असं नको. इकडे तोंड कर. उलटी बघी दाव किती अशी क्रॉस होत बस ना. बघ लवकर. ए लवकर पाडशील तू.
तर बघितलं तुम्ही आम्ही किती एन्जॉय केला, खूप एन्जॉय केला. खूप पाय दुखायला लागले होते, पण तरी पण एन्जॉय करायचं नाव आमचं सुटत नव्हतं. सकाळी 5:30 वाजताचा प्रवास सुरू झालेला प्रवास हा अजूनही आमचा संपलेला नाही आहे. रात्रीचे वाजलेले आहेत 8:30-9. त्याच्यानंतर परत गाडीमध्ये थोडा वेळ शांतता. आता आम्ही प्रवेश केला आहे उज्जैन सिटीमध्ये. ही आहे उज्जैन सिटी आणि रात्रीची ही अशी दिसते. सकाळी आम्ही 5:30 वाजता प्रवासाला सुरुवात केली होती. रात्री 11:30 वाजले होते आम्हाला उज्जैनमध्ये पोहोचायला. तर 17-18 तास लागलेले आहे आम्हाला मुंबई टू उज्जैन यायला. तर फायनली आम्ही पोहोचलेलो आहे उज्जैनमध्ये. तर संध्याकाळच्या वेळेला अशी दिसते उज्जैन सिटी. खूप छान वाटत होतं. इतका प्रवास, लांबचा प्रवास करून आम्ही इथं आलेलो आहेत आणि खूप भारी वाटतंय. म्हणजे माझ्याकडनं तर कधी येणं जमलंच नसतं उज्जैनला, पण ते टार्गेट पूर्ण केल्यानंतर आम्हाला जे समाधान मिळालं उज्जैनला फिरायला जायचं. खरं तर उज्जैनला रात्रीचं उज्जैन कसं दिसतंय आता. 11:15 वाजलेत आता. 11:15 वाजलेले आहेत. 11:15 वाजताचं असं दिसतं उज्जैन संध्याकाळचं. आत्ता जस्ट पोचतोय अजून आम्ही. मस्त हिंडून फिरून आलो. आम्ही उज्जैनला पोहोचलो फायनली. अजून बसमध्ये संध्याकाळचं असं दिसतं. आणि आत्ता सांगू का, खूप कंटाळा आला होता. खूप म्हणजे खूप, आणि खूप झोप पण आली होती. पण आता उज्जैन सिटी आली त्याच्यामुळे उतरावं लागणार होतं. आणि आपण तिथं गेल्यानंतर ही रात्रीची कशी दिसते हे बघायला मी एक्सायटेड होते, त्याच्यामुळे उठले होते. आणि परत येणं इथं होणार नाही, ही गोष्ट तर बरोबर आहे. पण हेही महत्त्वाचं आहे की एकदम म्हणजे सकाळी आम्ही रात्री 2 तास फक्त झोप लागलेली आणि 2 तासानंतर लगेचच आम्ही तयारी करून लगेच निघलो. आणि पूर्ण वेळ जो आहे तो आम्ही दंगा करण्यात, नाचण्यात, गाण्यात ह्याच्यातच गेलेला आहे दिवसभर आमचा. त्याच्यामुळे भरपूर कंटाळा आलेला आहे. तर फायनली आम्ही उज्जैनला पोहोचलो आहे आणि आता उतरतोय. सगळं गेलं, कुठं गेलं सगळं? सामान जो है लेके जाना सब इधर, क्योंकि झाड़ू वाड़ू मारेंगे सब इधर. अरे बापरे, अरे गेली ही. चला की हो, माझं काय की हो. चालत. निकिता आली का? निकिता कुठे आहे? ट्रेन. काय आहे? मध्य प्रदेश येत ते का नाही. तर आता चाललेलो आहे आम्ही रूमकडे, जिथे हॉटेल वगैरे बुक केलेले आहे त्या जागी चाललेलो आहे. इथून थोडा वेळ चालत जायला लागणार आहे, 5 मिनिटाच्या रस्त्याने. सगळे गेले आपल्याला सोडून. आपणच राहिलो. काय घेऊ का बघू. इकडे बाळा. नाही बाळा, इकडे इकडून ये. बघ आम्ही चाललोय ना आता हॉटेलवरती चाललोय. कुठं आहे ते काय माहीत नाही, पण आपलं चालायचं. पुढचे लोक चालतात म्हणून आपण पण चालायचं.
हे असं दिसतं रात्रीचं उज्जैन. सकाळचं तुम्हाला दाखवलंच कसं दिसतंय, रात्रीचा पण अनुभव घ्या है ना. मळलेली तोंड घेऊन आता आम्ही जाणार आहे हॉटेलवरती. इथे गेल्यानंतर फ्रेश होणार थोडंसं, त्याच्यानंतर मग जेवायला पण जायचं आहे आम्हाला. सगळेजण तिकडे थांबले. समोरासमोर असल्या हॉटेल मग काय नाही टेन्शन मला. आलो एकदाच उज्जैनला, आहे की नाही. कसं वाटतं येऊन? मस्त. चला